चाळीसगावमध्ये पुरामुळे शेती आणि घरांचं मोठं नुकसान झालेलं आहे, तर पुरामुळे नदीकाठचे 200 कुटुंब बाधित झाले। आमदार मंगेश चव्हाण, महसूल अधिकारी यांनी आता संयुक्तरित्या पाहणी केलेली आहे। चाळीसगाव तालुक्यातील झालेल्या मुसळधार पावसानं नारळी नदीला आलेल्या महापुरानं भवाळी, खेडी, खेडगाव, कळमडू, पोहरे, कुंझर या गावांमध्ये मोठं नुकसान झालंय। आमदार मंगेश चव्हाण यांनी महसूल आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसह पूरग्रस्त भागाची पाहणी करून बाधितांना धीर दिलाय। खडकवासला धरण आता 100% भरलंय। वरसगाव धरण देखील 100% भरलं, तर 13,000 क्युसेक वेगानं मुठा नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू आहे। मुसळधार पावसानं धरणातील पाण्याची आवक वाढलेली आहे। तर वरसगाव धरण देखील 100% भरलेलं आहे, तर खडकवासला धरण 100% भरलेलं आहे। 13,000 क्युसेक वेगानं मुठा नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग केला जातोय।